मुरली वाले हो बंसी वाले हो मैं कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके तुका मनी हासे जन तुका मने हासे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी महायोग पीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षनाम ज्ञानदानैकदक्षिणं घोटिक्षत्रनिवासिनं तं नमामि वेदविन्दा वरिष्ठं। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो कला कुसरी काहीच नेनो बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी हो राधा मेरी स्वामिनी हो राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दे जियो श्री वृंदावन को बास। श्री संत महाराज पवित्र अशी इंद्रायणी नदी वाहते आणि त्या इंद्रायणी काठी वसलेलं छोटंसं सुंदरसं दिहू गाव आणि त्या दिहू गावामध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगवाणीतून तुम्हासारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेली गवळण या गवळणीतून भक्ती मार्गातली परमार्थातील भक्तीतून निर्माण झालेली भाव अवस्था या अभंगातून प्रकट करतात। विठ्ठल कीर्तन सांगण्याचे कीर्तनाचा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य असतं। कीर्तन किम निमित्ताने आपलं सुंदर असं हे
वाघबीड नावाचं गाव आणि या गावामधील हे कावेसर नावाचा परिसर श्री हनुमान भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ सामुदायिक अखंड हरिनाम सप्ताह श्री विठ्ठल रुक्मिणी गावकरी सांप्रदायिक सेवा मंडळ वाघबीड यांच्या संयुक्त विद्यमानाने चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी कावेसर वाघबीड यांच्या सक्रिय सहभागातून यांच्या सहकार्यातून चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातलं हे जवळपास 28वे वर्ष किती 28 रौप्य महोत्सव पूर्ण करून आपण दुसऱ्या रौप्य महोत्सवामध्ये प्रवेश केलेला आहे. सुवर्ण महोत्सवाकडे आपलं मार्गक्रमण झालेलं आहे. या सप्त्याला जवळपास 28 वर्ष पूर्ण झाली आणि या 28व्या वर्षातली ही नित्यनेमाप्रमाणे याही वर्षी काल्याची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी किंवा हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी गावकरी सांप्रदायिक सेवा मंडळ यांनीही आजची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सोपवली. रोज कीर्तनाला कीर्तनकाराचं कोणाचं तरी सौजन्य असतं. ते सौजन्य त्या ठिकाणी देत असतात आणि महाप्रसादाचं सौजन्य देत असतात. म्हणून त्या दिवसाचं अन्नदान असेल आणि कीर्तन सेवा असेल ही संपन्न होत असते. आणि लक्षामध्ये मग आजची काल्याची कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली ते कैलासवासी नामदेव राघव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रॉबिन नामदेव पाटील या आमच्या आदरणीय रॉबिन दादांकडून ही आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी देण्यात आलेली आणि कीर्तनरूपी सेवा या समस्त ट्रस्टींनी या ठिकाणी माझ्याकडे सोपवलेली. या ठिकाणी महाराज रोजच त्या ठिकाणी अन्नदान असेल कीर्तन सौजन्य असतं हे देण्यात येतं आणि आजचं पूर्ण महाप्रसाद जवळपास मला वाटतं ट्रस्टकडूनच आहे ना बरं त्यांच्याकडून त्या ठिकाणी महाप्रसाद होणार आहे. महाराज हा संपूर्ण सोहळा 28 वर्षापासून अतिशय सुंदर अशा पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात येतो. महाराज लक्षात आलं गावातल्या सगळ्या लोकांचं विशेषत्वाने सहकार्य असतं यात नाकारता येणार नाही. सगळीच मंडळी सहकार्य करतं आर्थिक रूपाने सहकार्य करतं पण नुसतं आर्थिक गोष्ट महत्त्वाची नसून याच्यामुळे धावपळ राबणं सुद्धा महत्त्वाचं. नियोजनबद्धता आणणे अन्नदानाचं त्या ठिकाणी महाराज वर्गणी गोळा करणे असेल किंवा त्या ठिकाणी महाराज बनवणं असेल हे सगळं नियोजन असेल कीर्तनकारांचं नियोजन असेल कलाकारांचं नियोजन असेल ही गोष्ट देखील महत्त्वाची. लोक काही पैसे देऊन मोकळे होऊन जातात महाराज पण एवढा सुंदर सोहळा राबवण्यासाठी जी लोक या ठिकाणी धावपळ करतात त्यांच्याही कार्याला आपण सलाम केला पाहिजे. आणि दरवर्षाप्रमाणे आमच्या कीर्तनकार किंवा वारकरी संप्रदायाच्या वतीने एवढा मोठा सुंदर सोहळा घडवून आणणारी जी ट्रस्ट असते त्या ट्रस्टचा आम्ही त्या ठिकाणी आभार व्यक्त करत असतो. श्री हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा विठ्ठल रुक्मिणी गावकरी सेवा सांप्रदायिक मंडळ असेल याच्यातील सर्व जी ट्रस्टी मंडळी अध्यक्ष श्री नाना जयराम पाटील असतील उपाध्यक्ष श्री हरिचंद्र शंकर पाटील सेक्रेटरी श्री अशोक हरिचंद्र चौधरी सह सेक्रेटरी श्री राकेश श्रीपद शेडके कार्याध्यक्ष श्री पांडुरंग नामदेव पाटील खजिनदार श्री शशिकांत जनार्दन पाटील उपखजिनदार मंगेश पांडुरंग पाटील सदस्य भानुदास कचेर पाटील श्री प्रेमाकांत दशरथ तानकी श्री महेश यशवंत पाटील कुंदन रामा ठोंबरे यशवंत नथुराम पाटील दत्ता सीताराम पाटील आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी वासुदेव हरिचंद्र चौधरी हिनल तुषार म्हात्रे लीलाधर गोवर मनेरा ही सर्व जी ट्रस्टी मंडळी ही मंडळी धावपळ करतात. यांच्याबरोबर गावातली तरुण मंडळी ही धावपळ करतात म्हणून हा एवढा मोठा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. या ट्रस्टींमधली एकही माणूस मला म्हणला नाही महाराज आमच्या ट्रस्टींची नावं घ्या. उलट मला म्हणले महाराज कोणाचे नाव घ्यायचं नाही. परंतु मी सांगतो हा तुमचा मोठेपणा आहे कोणाचंही नाव घेऊ नये पण आमचा मोठेपणा असा आहे तो तुमच्यामुळे. कारण तुम्ही धावपळ केली तर हा धर्म सोहळा होईल नाही तुम्ही पळापळ केली तर काय आहे की नाही. म्हणून सर्वांनी या आपल्या जी धावपळ करणारी कार्यकर्ते मंडळी यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करा. कारण कीर्तन हे आभार व्यक्त करण्याचं आहे की नाही. आणि या ठिकाणी महाराज हा सुंदर सोहळा या ठिकाणी घडवून आलेला आहे. सुंदर अशा पद्धतीने आपण हा सोहळा दरवर्षी साजरा करतो आणि दरवर्षाप्रमाणे महाराज मागील 2 वर्षापासून काल्याचे कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला येते
आणि याही वर्षी ट्रस्टींनी या ठिकाणी माझी संपर्क साधला आणि याही वर्षी काल्याचं कीर्तन माऊली महाराज तुम्ही करा अशी आग्रहाची विनंती सर्वांनी केली. सुंदर अशा पद्धतीने महाराज हे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही सर्व मंडळी उत्साहात असेल तर तुम्ही उत्साहात असणार आहे की नाही. आणि सर्व फळकरी टाळकरी आमच्याही बालगोपिका सगळ्या आमच्या मुक्ताबाई टाळ घेऊन उभे राहिल्या त्यावेळेस आहे की नाही. आणि विशेषत्वाने माझी अगदी मनापासून इच्छा आहे तुमच्या वाघबिल गावातलं भावी कीर्तनकार आणि भावी कथाकार म्हणजे सृष्टी 2 वर्षानंतर ती तुमच्या सप्त्यामध्ये कीर्तन करताना दिसेल. आला का लक्षामध्ये. हा विश्वास आहे. कारण का बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. एक लक्षात घ्या 28 वर्ष झाली महाराज पण गावात जर एखादा कीर्तनकार भजण्यात तयार होत नसेल तर काय अर्थ आहे त्याला. झालं पाहिजे की नाही. मग याच्यासाठी कोणी प्रयत्न केले पाहिजे. आमच्यासारख्या महाराज लोकांनी केले पाहिजे. बाबा म्हटलं पाहिजे तुमचे पोर आळंदीला पाठवा तुम्ही टाळ वाजवायला शिकवा महाराज बनवा. पण नाही महाराज हे टाळ वाजवणं म्हणजे आमच्या पोराचं काम नाही. आमच्या पोराचं हड्ड्या भरण्याचं काम. हड्ड्या भरणं कळतं का तुम्हाला. दुर्दैव आहे समाजाचं महाराज. समाजामध्ये त्या ठिकाणी आपल्या मुलांनी कुठं पुढे आलं पाहिजे आपल्या मुलांनी काय कार्य केलं पाहिजे आपल्या मुलांनी पुढं काय बनलं पाहिजे याच्या बाबतीत आताची आई वडील गाफील झालेत. या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे मास्टर झाला पाहिजे. पण एकही आई वडिलाला असं वाटत नाही की माझा मुलगा धर्म कार्य करणारा एखादा साधू झाला पाहिजे आणि महाराज सीमेवर लढणारा सैनिक झाला पाहिजे. वाटतं महाराज. अजिबात वाटत. आम्ही म्हणतो तोंडाने राजे पुन्हा जन्माला या पण माझ्या नाही बाजूच्या घरात आहे की नाही. पण वाटलं पाहिजे. म्हणून माझी अशी इच्छा आहे महाराज वाघबिल गावामध्ये एक तरी कीर्तनकार भविष्यामध्ये घडला पाहिजे आणि ही जबाबदारी मी घेणार. मग आता तुम्ही ठरवा कोणाचा पोरगा पाठवायचा माझ्याकडं. असं नाही बाबा तिचं नाव घेतं मग तिलाच घडवायचं. ती तर टार्गेट आहेच डोक्यामध्ये आपल्या. परंतु अजून तुम्हाला वाटत असेल की आमचा मुलगा झाला पाहिजे आणि वाघबिल गावाचा एवढा भव्य दिव्य सप्ताह ठाणे जिल्ह्यामध्ये नामांकित सप्ताह आणि त्या सप्त्याचं नेतृत्व आमच्याही गावातल्या कीर्तनकारांनी केलं पाहिजे वाटत असेल तर महाराज उद्यापासून मला कॉन्टॅक्ट करा. तुमचा पोरगा बाबा झालाच समजा. लक्षामध्ये महाराज जीवनामध्ये या जगात काही अशक्य नाही. काही लोक म्हणतात नाही महाराज आम्ही लई त्या ठिकाणी मटणं खाल्लेलं लई दारू पिली ना आमच्या घरात असं होईल का. अरे का होणार नाही. वाल्या कोळ्याचे एवढंच पाप केलं नसेल तुम्ही. वाल्या कोळ्याचं किती पाप होतं. वाल्या कोळ्याने एक माणूस मारला की एवढासा दगड छोटासा दगड रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले कोणी वाल्या कोळ्याने. पण साधूची कृपा झाली एवढी कृपा झाली तर एवढं पाप करून सुद्धा राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून टाकलं. रामायण रामाली रामायण रामाली महाराज वाल्मिक ऋषी झाले रामायण लिहून टाकलं. तेवढं तर पाप तुम्ही केलं असेल नसेल ना. आपलं पाप किती असेल 1-2 ट्रक मटण मच्छी खाल्ली असेल एखादा बोकडू कच्च खाल्लं असेल. असे बी जनावरांची अवलादी आहेत महाराज कच्च खाणारे. एखादा महाराज 1-2 ट्रक मटण मच्छी खाल्ली असेल 1-2 टँकर दारू पिली असेल. होय याच्यापेक्षा काही जास्त पाप असेल का. आणि जास्तीत जास्त माय तुम्ही डोक्यातल्या उवा मारले असतील. याच्या एवढं काही एवढं मोठं पाप नसेल. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो तर तुम्ही आम्ही का उद्धरू शकणार नाही. लक्षात आलं. 100% उद्धरणार. म्हणून मला असं वाटतं 28 वर्ष सप्त्याला झाले ना महाराज. माझं एक म्हणणं आहे प्रमोद महाराज तुम्ही किती पैसा गोळा झाला किती खर्च झाला याचा हिशोब घेऊ नका. काही गरज नाही. काही कोणाचं कोणी काही खात नाही. किती जमा झाला किती खर्च झाला याचा हिशोब घेण्यापेक्षा कुठल्या गोष्टीचा हिशोब घ्या माहिती आहे का. सांगू तुम्हाला किती गोळा झाला किती खर्च झाला याचा हिशोब घेण्यापेक्षा आपल्या सप्त्यातून किती माळकरी झाले किती सुधारले याचा हिशोब घ्या. कळतंय. आपल्या सप्त्यातून किती महाराज माळा घातल्या किती सुधारले
आणि किती माळा काढल्या हे पण हिशोब घ्या. हा हिशोब इम्पॉर्टंट आहे महाराज. किती लोकांनी व्यसन सोडलं, किती लोकांनी त्या ठिकाणी महाराज संकल्प केले आम्ही दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही. हा हिशोब घ्या. काल्याच्या कीर्तनात बाबाकडून किती लोकांनी माळा घातल्या, हा हिशोब घ्या. तो हिशोब होत राहील, पण हा हिशोब महत्वाचा. तर मग सप्ताह केल्याचं कुठंतरी सार्थक लागू पडेल आपल्याला. म्हणून मला असं वाटतं, मी या गावाशी जुडलो, वाघबिल हे मी माझं गाव समजतो, तर मी स्वतःला असं कर्तव्य समजतो. माऊली तुम्ही इतक्या वर्षापासून येतात, तुम्ही इतक्या वर्षापासून येतात, हे तुमचंच गाव आहे. आम्ही असं समजतो, मी असं समजतो, वाघबिल हे माझं गाव आहे. वाघबिलमध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि संप्रदायाची मूळ रोवण्यासाठी मुलं तयार झाली पाहिजे, हे आम्ही मनावर घेतलं पाहिजे. आणि ते आम्ही मनावर घेऊ. फक्त तुमची पोरं आमची सावलीत येऊ द्या आणि टिंगटोंगच्या सावलीत जाऊ देऊ नका, म्हणजे झालं. आलं का लक्षामध्ये? हे तुम्ही लक्षात घ्या बरं. ए मायांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. हे यांच्याकडे मी जाणारच नाही, हे यांचं कामच नाहीये. जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला, हे तुमचं काम आहे. बापाने फक्त व्यवसाय करावा, धंदा करावा आणि 2 पैसे कमवून आणावे, पण संसाराला गोडी आणि संसाराला सौंदर्य निर्माण करण्याचं कौशल्य तुमच्यात असलं पाहिजे. संसार घर हे पाताळात न्यावं का पाताळात न्यावं का स्वर्गात न्यावं, हे आईच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. कळलं? तुमच्या घरात राम जन्माला यावा की रावण जन्माला यावा हे तुमच्या हातात आहे, यांच्यात नाही. तुमच्या पोटी महाराज त्या ठिकाणी चोर जन्माला यावा की साधू जन्माला यावा हे तुमच्या हातात आहे. माय इतिहास सांगतो तुम्हाला, इतिहास आजपर्यंत जो इतिहास झाला, या इतिहासामध्ये अधर्म माजला असेल तर त्या धर्माची स्थापना, धर्माचं संरक्षण करण्यासाठी आईने पुढाकार घेतला. अरे ज्या वेळेस रावणासारखा अधर्म माजावा, त्या रावणाला नष्ट करण्यासाठी कुणीतरी धर्मरूपी एखादा महात्मा जन्माला आला पाहिजे. त्याला नष्ट करण्यासाठी राम जन्माला आले, पण रामाच्या अगोदर पहिले कौशल्य मातेला जन्माला यावं लागलं. कंस रूपी अधर्म या भारतामध्ये माजला, त्या कंसाला नष्ट करण्यासाठी कृष्ण रूपी एखादा धर्म जन्माला आला पाहिजे, पण त्या कृष्णाला जन्माला यायच्या अगोदर पहिले पवित्र देवकी मातेला जन्माला यावं लागलं. या भारताच्या भूमीवर अनेक यवनांनी या ठिकाणी नजर टाकली. या भारत मातेच्या अंगावरची साडी काढून निवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. भगवा नष्ट करून हिरवा झेंडा गाडण्याचा प्रयत्न यवनी साम्राज्याने केला. उत्तरेचा एक प्रांत, त्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी हा हिरवा साप औरंग्याच्या रूपाने थैथय करत होता. या उत्तरेतून महाराज एक मंदिर आपली तोडण्यात आली. रामाचं राम मंदिर, काशी विश्वनाथाचं महादेवाचं मंदिर, कृष्ण परमात्म्याची मथुरा उद्ध्वस्त केली. भगवा नष्ट करून हिरवा गाडला आणि हा थैथय करणारा साप, या सापाची नजर या महाराष्ट्राच्या भूमीवर गेली आणि महाराष्ट्र जिंकून दक्षिणेकडे गेलं पाहिजे हा प्रयत्न त्या ठिकाणी महाराज हा हिरवा साप करू लागला. पण या औरंग्या रूपी हिरव्या सापाला माहित नव्हतं महाराष्ट्राची माती म्हणजे साधी सुधी नाही. अरे सह्याद्रीच्या घोड्यात महाराष्ट्राच्या मातीत आणि आई साहेबजींच्या खुशीत एक वाघ जन्माला आलाय आणि त्या वाघाच्या नावे राजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज आई सांगतोय मी, आई जिजाऊ माता होती म्हणून महाराज त्या ठिकाणी विश्वामध्ये आपला हिंदू धर्म वाचला, भगवा वाचला. अरे जर आई राहिली नसती, आई जिजाऊ सारखी पवित्र माता राहिली नसती तर काय झालं असतं. अरे काशी की कला जाती थी, अयोध्या में मस्जिद बसती थी. सुनो मेरे देशवासियों, अरे काशी की कला जाती थी, अयोध्या में मस्जिद बसती थी. एक छत्रपति शिवाजी राजा और माता जिजाऊ न होती तो आज तुम्हारी हमारी सुन्नत होती थी, तुम्हारी हमारी सुन्नत होती थी. लक्षामध्ये मंदिरावरचे कळस गेले असते, तुमच्या डोक्यावरच्या टोप्या गेल्या असत्या, तुमच्या कंपाळावरचा कुंकू गेला असता. इथे आत्माराम, सकाराम, तुकाराम, पंढरीनाथ नसून सगळे अब्दुल्ले राहिले असते. आणि इकडे यमुनामाय, जमनामाय, सरस्वती ना राहता सगळ्या सक्कीना राहिला असते. हे का झालं महाराज? हे का झालं? एका पवित्र मातेच्या कुशीत पवित्र लेकर जन्माला आली म्हणून. म्हणून नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान.
जिस नारी के पेट से पैदा हुए राम किशन और हनुमान। ही ताकद तुमची माय, ही ताकद निर्माण करण्याची ताकद तुमच्यात आहे, म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे, ही कुस पवित्र केली पाहिजे आणि पवित्र कुशीमध्ये अशी लेकरं जन्माला घातली पाहिजे की त्या लेकरांचा स्वाभिमान आपल्याला वाटला पाहिजे, आपल्याला नाही। तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक। तयाचा हरिक वाटे देवा। कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक लेकर जन्माला एकच घालायचा, एकच मोकार बुचू बुचू गंधारीचे गच पण काही कामाचं नाही, कळतं का तुम्हाला? गंधारी, गंधारी माहिती आहे ना? हा, आंधळ्याची बायको आणि तिचे 100 कौरव। गचपण करता, गचपण करतं, गचपण गचकन नाही, गचपण म्हणजे गर्दी, उगीच मोकार गंधारीचं गचपण बुचू 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 काय कामाचं? 5च पांडव पाहिजे, पण कसे पाहिजे? देवाला आपल्या बाजूला ठेवून या कौरवांना नष्ट करणं। असं ते तुमच्याकडे डुकरीनला डुकरीनच म्हणतात ना, डुकराची बायको डुकरीन, डुकरीनच म्हणतात ना। डुकरीनला किती पिल असतात माहिती आहे ना? बुचू 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 बुचू, आहे की नाही? मग 4 डझन 2 डझन, बरोबर। आणि वाघिणीला एकच असतो, 1 2 एकच असतो। वाघिणीचा जर गावात घुसला अख्खं गाव साप, आणि डुकरींची गावात घुसली तर हागणखाडी साप। म्हणून आपण विचार करायचं, आपण किती मुलं जन्माला घातली त्याच्यापेक्षा घातलेली मुलं कशी घातली, आहे की नाही? त्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र वावायचा। म्हणून माय माऊली तुमची ताकद समजून घ्या, तुमची ताकद साधी सुधी नाही। अरे देवाला नाचवण्याची ताकद तुमच्यात आहे। जिच्यासाठी देवाने नाचावं तिचं नाव होतं मीराबाई, जिच्यासाठी देवाने काम करावं तिचं नाव होतं जनाबाई, जिने बहुजनांसाठी कार्य केलं तिचं नाव होतं अहिल्याबाई, जिने श्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला तिचं नाव होतं सावित्रीबाई, जिने 1400 वर्षाच्या चांगदेवाला बोध केला तिचं नाव होतं मुक्ताबाई, आणि जिने या हिंदुस्थानला महान राजा दिला तिचं नाव होतं आईसाहेब जिजाबाई, आईसाहेब जिजाबाई। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर,
माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर हे गोपाळ किल्ल्याच्या दगडावर एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर हे वकील माझ्या देवाचं नाव वारे माझे गोपाळ. महिला मंडळ ऐका, हां एक गोष्ट सांगू तुम्हाला, लक्ष द्या, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. हे बघा, कोण कुणाच्या तालावर नाचतंय, कोण कुणाच्या तालावर नाचतंय. बरं का वकील साहेब, कोण कुणाच्या तालावर नाचतंय, कोण कुणाच्या तालावर नाचतंय. कोण गावकऱ्यांच्या तालावर नाचतंय, कोण डीजेच्या तालावर नाचतंय, कोण पुढऱ्याच्या तालावर नाचतंय, कोण बायकोच्या तालावर. कसे असले बघा सगळे. नवरा वाघ राहू द्या गावात, पण हात गेला की तो मांजरच होतोय महाराज. उठ बसलं की उठ बसले. कोण गावाच्या तालावर नाचतंय, कोण पुढाऱ्याच्या तालावर नाचतंय, कोण डीजेच्या तालावर नाचतंय, कोण बायकोच्या तालावर नाचतंय, कोण कुणाच्या तालावर नाचतंय, कोण कुणाच्या तालावर नाचतंय. हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहीत नाही, पण एवढं निश्चित सांगतो, एक वेळ जर तुम्ही माझ्या श्याम सुंदर कन्हैयाच्या हरिकीर्तनात नाचलात तर 100% तुमचं नाव माझ्या देवाच्या डायरीत लिहिलं जाईल. म्हणून लाजायचं. हा महाराज, जीवनामध्ये एक लक्षात घ्या, आईचं कर्तव्य काय हे आईने समजून घ्या. आपल्या मुलांवर चांगले संस्कार टाका, ही महत्वाची गोष्ट आहे. या सप्त्याच्या निमित्ताने, या कीर्तनाच्या निमित्ताने माझं हेच तुम्हाला मार्गदर्शन आहे. आपली पोटी येणारी संतती, त्या संततीचं हेवा कौतुक गावासहित देवाला वाटला पाहिजे. अशी लेकरं, आपली लेकरं त्या ठिकाणी आपल्या पोटी जन्माला आली पाहिजे. म्हणून या सप्त्यातून शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी हिशोब घ्यावा, किती लोकांनी त्या ठिकाणी परमार्थाकडे वळले, किती लोकांनी त्या ठिकाणी माळा घातल्या. काही लोक म्हणतात महाराज ते माळेचं सांगू नका, तुम्ही सगळं सांगा, पण माळेचं आम्हाला जमतच नाही. जर का जमत नाही म्हणले, आम्हाला जमत नाही, आम्ही समुद्राकाठची लोक, आमच्या समाजाला जमत नाही म्हणले. जमलं नसतं तर तुमच्या समाजात महान संत सावळाराम बाबा सारखे महात्मे झालेच नसते. कळतंय तुम्हाला? ज्या संताचं उदो आणि ज्या संताचं महात्म्य महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, अख्खं विश्व गाते, असे महान संत झाले असते का? अजिबात नाही महाराज. असं काही विषय नाही की बाबा आम्ही वसाळ खाल्ल्याशिवाय आमचं आयुष्य जाणार नाही आणि पिल्याशिवाय आयुष्य, अहो त्याच्या व्यतिरिक्त बी लोक जगू राहिले. जगताय की नाही? फक्त तुम्ही त्याची आवड कमी करा आणि देवासाठी सवळ काढा, अहो कसं निघणार नाही. सुंदर असं माळ घालून जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे परिवर्तन झालं पाहिजे आपल्या सप्त्याच्या निमित्ताने, हे माझं प्रांजळ मत आहे. आणि मला विश्वास आहे 7 दिवसाच्या कीर्तनकारापेक्षा तुम्ही माझं 100% ऐकणार. मला विश्वास आहे, मला वाघबीळ गावाला विश्वास आहे की माझं तुम्ही 100% ऐकणार की नाही. परंतु ज्या दिवशी आयुष्यात इच्छा झाली त्या दिवशी जरूर त्या ठिकाणी महाराज भगवत मार्गाला लागावं, ही अवस्था भक्ती मार्गातली निर्माण करावी. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आयुष्यामध्ये आम्ही एखादी उच्च स्थितीची गोष्ट अनुभवत नाही म्हणून आम्हाला संसारातली गोष्ट गोड वाटते. काय म्हणतोय मी?
संसारातली गोष्ट गोड का वाटते माहितीये का? कारण परमार्थातली रुची आमच्या जीवनामध्ये आली नाही. आणि ज्या दिवशी खरं भगवंताची रुची आणि भगवत स्वरूपाचा रस तुमच्या जीवनात मिळाला ना, तर संसारातला रसच तुम्ही विसरून जा. कळतंय तुम्हाला? एखादा दारू पितो की नाही, टिंग टॉंग, एखादा दारू पितो महाराज, त्या दारूचं त्याला लई ओढ, लई प्रेम वाटतं, लई छान वाटतं, त्याला त्याच्यातली लई गोडी वाटते. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही दारूची नशा आहे ना महाराज, ही दीन दमडीची, ही आज केली की सकाळी उतरणार आहे महाराज. बरोबर? तुम्हाला जर खरोखरच नशा करायची धमकच असेल ना, लय बाबा मला लई नशा करायची तुम्हाला धमकच असेल ना, तर मग अशा गोष्टीची नशा करा. एक वेळची चढली तर मग आयुष्यभर उतरली नाही पाहिजे. जर तुम्हाला नशाच करायची असेल, ही काय दिनदामळाची फुरकी गावठी इंग्लिश टिंग टॉंग रात्री पिली की सकाळी उतरते. अरे असली काय नशाच करायची तर अशी करा, चढली तर उतरली नाही पाहिजे. एक वाक्य वापरू, म्हटलं तो दाद द्या. अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात की पी हुई सुबह उतर जाएंगी. जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात की पी हुई सुबह उतर जाएंगी. एक बार तो हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएंगी. अरे कैसी नशा है हरि नाम की, तुम्हाला वाटलं बुवाला चढली का? बुवा तर फुसकारेच मारायला लागला. अरे तो दीन दमडीची पितो, तो एवढे नखरे करतो. आम्ही ओरिजिनल हरिनामाची नशा घेतल्यावर आमचे नखरे किती पाहिजे? ऐका ना, कैसी नशा है हरि नाम की ही, कैसी नशा है हरि नाम की ही, हो जरा हो जरा हो जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की ही, हो जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की ही, कैसी नशा है हरि नाम की ही, हो जरा हो जरा हो जरा हो जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, हो जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो. राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो, राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो, राधा जी ने राधा 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 जी ने पी हो, मीरा जी ने पी हो, राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो, ध्रुव जी ने पी हो, प्रहलाद जी ने पी हो, ध्रुव जी ने पी हो, प्रहलाद जी ने पी हो, सबकी बन गई, सबकी बन गई, सबकी बन गई, तेरी ही बनेगी. ऐसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, पी करके देखो, जरा पी करके देखो, पी करके देखो, जरा पी करके देखो, देखो जरा पी करके देखो, पी करके देखो, जरा पी करके देखो. कैसी नशा, कैसी नशा, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो. कृष्ण भगवान की कैसी नशा है हरि नाम की, जरा पी करके देखो, राधा जी ने पी हो, मीरा जी ने पी हो, ध्रुव जी ने पी हो, प्रहलाद जी ने पी हो. याचा परिणाम सबकी बन गई, तेरी ही बनेगी.
कैसी नशा है हरि नाम की, हरि नाम की. हरिनामाची नशा केली पाहिजे महाराज, लाजलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगू, आयुष्यामध्ये कोण कोणासाठी रडतंय, कोण कोणासाठी हसतंय, कोण कोणासाठी नाचतंय त्याला महत्व नाही. आयुष्यात एकच वेळेस रडावं ते देवासाठी रडावं. आयुष्यावेळेस एकच वेळेस हसावं, देवाकडे बघून हसावं. आहे की नाही? कसं हसावं माहितीये का? असं नाही राक्षसागत. कसं हसावं? उदाहरण सांगू, तुमच्या नवऱ्याकडे बघून कसं असता तुम्ही, किंवा तुम्ही बायकोकडे बघून कसं आहे की नाही? मग ही जी गोड स्माईल असते ना, ही देवा बरोबर द्या. बघा, तो बी हसल्याशिवाय राहणार. हा, जीवनामध्ये तुम्ही, मी सांगितलंच, कुठेही नाचण्यापेक्षा हळदीत बचाव झिंग 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 करण्यापेक्षा, झिंग झिंग करण्यापेक्षा इथं टिंग टिंग करा महाराज. इथे देवासाठी नाचा. महादेवाच्या अंगावर तुम्ही किती वेळ किती टाइम पाणी टाकताय याला महत्व नाहीये. आयुष्यामध्ये त्या देवाच्या पिंडीवर फक्त 2 भावरूपाची आनंद अश्रू देवावर व्हा. आयुष्यभराचं जगभरचं पाणी वाहिल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. भाव महत्वाचा आहे महाराज. भक्तीमध्ये काय महत्वाचं आहे? आणि हा भाव जोपर्यंत तुम्ही देवाला देत नाही तोपर्यंत महाराज तुम्ही आयुष्यामध्ये भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठ होऊ शकत नाही. मग ही भक्ती करत असताना तुम्हाला खूप गोष्टींना सामोरं जावं लागेल. पण ही भक्ती महाराज कधी निर्माण होईल माहितीये का? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीची पुण्य असल्याशिवाय नाही महाराज. नाही तर बघा, एवढा गावात सप्ताह चाललाय, पण सप्त्यामध्ये अजून असे काही दलिंदर लोक आहे ते या धर्ममंडपाकडे वळायला तयार. तुम्ही मंडपात येऊन बसलेले सगळे भाग्यवान होते म्हणून तुम्ही इथं आलात. लक्षामध्ये. नाही तर जे अभागी असतात ते महाराज भगवंताच्या कार्याकडे पाहायला सुद्धा तयार, सगळे पुण्यवान होतात. बरोबर? मग तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही ईश्वरीय शक्तीला मानणारी लोक आहात. तुम्ही देवाच्या अस्तित्वाला मानणारी लोक आहात. मग देवाच्या अस्तित्वाला जर मानतात तर मग तुम्ही भगवंताला जाणून आणि त्याला ओळखून तुम्ही भक्ती करा. बघा, त्याच्यासारखा आनंद या जगात तुम्हाला कोणताच गोड वाटणार नाही. देव आशांच्या सहवासात येतो. लक्षात आलं का तुम्हाला? गोकुळामध्ये श्रीधाम वृंदावनामध्ये भगवंत गोपिकांच्या बरोबर रास खेळतोय, गोपाळांच्या बरोबर लीला करतोय. का? अरे त्या गोपिकांती गोपाळ मागच्या जन्मापासून अनंत जन्माचं पुण्य घेऊन आले होते म्हणून महाराज देव त्यांच्या सहवासात आला. न तर बाजूला मथुरा बी होती, त्यांना काय सहवास लाभला नाही, कारण त्यांचं पुण्य कमी पडलं. भगवंताच्या सहवासात आलेल्या गोपाळ आणि गवळणीची स्थिती तुम्हाला सांगतो. त्या जाण वेद गरिबीच्या श्रुती. त्या गवळणी म्हणजे साध्या सुद्धा नाही महाराज, त्या अधिकार संपन्न असणाऱ्या गवळणी त्या वेदाच्या श्रुतीत महाराज. नवविधा भक्ती गवळणी म्हणून जन्माला आल्या आहेत महाराज. ज्ञानपर श्रुती सासवा झाल्या, कर्मपर श्रुती सुना झाल्या आणि उपासनापर श्रुती लेकी झाल्या. कुणी सुना, कुणी लेकी, कुणी एकी स्वतंत्रता. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण देतो. रामचंद्र प्रभू ज्यावेळेस दंडकारण्यातून प्रवास करत होते, प्रवास करत असताना रामचंद्र प्रभूंना प्रवास करता करता त्या दंडकारण्यामध्ये काही ऋषी मुनी तप साधनेला बसले होते. ते अगदी लहानपणापासून तप साधना करत होते. सगळे ऋषी मुनी कंटाळून गेले महाराज. म्हातार वयाला आले, 45-50 गाठली, दाळ्या वाढल्या, मिशा वाढल्या. एके दिवशी त्यांची चर्चा सुरू झाली, मीटिंग झाली. अरे काय म्हणले, आपण लहानपणापासून देवाची साधना करतोय, देव काय आपल्याला प्रसन्न होईना, आणि देव जर प्रसन्न झालाच नाही आणि म्हातार वय झालं तर मग आपल्याला म्हातारपणाची सांभाळ, आपला म्हातारपणी सांभाळ करणार कोण? तर म्हातारपणाचं टेन्शन लागलं. म्हणले दुसरा म्हणला ठीक आहे, म्हणले आता जाऊ द्या, म्हणले तप साधना बिधना हे सगळं सोडू, दाढी बिडी कटिंग बिटिंग शेविंग करू, फेशियल बिशियल करू आणि डीएड बीएड असलेली मुलगी बघून तिच्याबरोबर लग्न करून टाकू. तिसरा साधू म्हणला अरे बुवा, जे पोरं वयात आले त्यांचा टाका भिडाना, जे पोरं वयात आले त्यांचं लग्न होईना,
आणि आपण 50 आपल्याला पोरगी देणार कोण? पाचवा म्हणला काळजीच करू नका, शॉर्टकट मार्ग माझ्याकडे. म्हणले काय? म्हणले मी असं ऐकलंय दंडकारण्यातून रामचंद्र प्रभू प्रवास करतायत आणि त्या दंडकारण्यातून रामचंद्र प्रभू प्रवास करतायत आणि असं म्हणतात त्या रामचंद्र प्रभूंच्या नुसतं दगडाला पाय लागला म्हणले तर दगडाची स्त्री होती म्हणले. बरं मग काय करायचं? नाही म्हणले काय नाही, बस दगड उचलायची, रेडीमेड दगड उचलायची, देवासमोर आपटायची, त्या दगडांना देवाचा पाय लावायचा, त्या दगडांपासून स्त्रिया झाल्या की त्यांच्याबरोबर लग्न करायचं. सगळ्यांचे गाल टवटवीत झाले. अरे वा वा, शॉर्टकट मार्ग, चांगला मार्ग आहे. बरं मग उचलले ना महाराज. ज्याला जशी बायको पाहिजे त्याने तसे दगड उचलले बुवा. ज्याला अशी गदगुली बायको पाहिजे त्याने गोलगट्टम दगड उचलले. ज्याला फोत्र्यासारखी बायको पाहिजे, फोत्र कळतं का, टरफल्यागत त्याने असे बारीक बारीक मेणबत्तीगत म्हणजे बारीक बारीक दगड उचलले. आणि ज्याला 2-2 बायका पाहिजे त्याने 2-2 दगड उचलले. तिसरा आतरायला असतं तिसरी बी उचललं असतं मला. आणि निघाले ना ज्ञानोबा तुकाराम. सगळे ऋषी आले आणि आल्यानंतर देवाचं सुंदर रूप पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मडवट चंदनाची बोटी, कस्तुरी मडवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा गोरा गोमटा सुंदर सुकुमार असणारा चेहरा, चंद्राच्या सूर्याला लाजवेल असं सुंदर रूपळ. त्या देवाचं पाहिल्यानंतर एवढे बोलून गेले हे साधू. या साधूंना म्हणायचं काय होतं? देवा आम्हाला बायका करून द्या, DHY द्या, DHY द्या, आम्हाला बायका करून द्या असं म्हणायला ते. पण देवाचं सुंदर रूप पाहिल्यावर शब्दच बदलले. देवा आम्हाला बायका करून घ्या, GHY. DHYचा GHY झाला, द्याचा घ्या झाला. आणि सगळे साधू पुढच्या जन्मामध्ये गवळणी म्हणून जन्माला आले. जाबाली, हरिदामा, सत्यतपा नावाचे जे संत साधू होते हे सगळे गोपिका म्हणून जन्माला आले. तुम्ही म्हणाल मग गोपिका म्हणून का जन्माला आले बाबा? पुरुष होते, स्त्री म्हणून का जन्माला आले? याचं कारण आहे देवाला काही न लगे एक भावाची गार. देवाला प्रेम लागतं, देवाला भाव लागतो. आणि प्रेमाचा आणि भावाचा आविष्कार जर कोणाच्या हृदयात असेल तर स्त्री तत्वामध्ये. पुरुषापेक्षा प्रेमतत्व हे स्त्रीमध्ये भरभरून आहे. म्हणून देवाला प्रेम लागते म्हणून सगळ्यांनी स्त्री भाव स्वीकारला. कदाचित आम्ही माणसं झालो तर पुन्हा अहंकार आमच्या बोकांडी बसेल, आहे की नाही? पण स्त्री झालो तर आम्ही त्या ठिकाणी प्रेमाची, त्या भगवंताला त्या ठिकाणी असणारी जी दिशा आहे ती आम्ही दिल्याशिवाय राहणार. म्हणून सगळे जाबाली, हरिदामा, सत्यतपा सगळे ऋषी गवळणी म्हणून जन्माला आल्या. आणि अधिकार संपन्न असणाऱ्या गवळणी ज्यावेळी महाराज वेणू वाजवणारा परमात्मा पाहतात, देहुळा चरणी वाजवी तुम्ही, देहुळा चरणी वाजवी तुम्ही, देखी लागे माये यमुने गाती
तेरी देखिला गे माये. आणि असा त्रिभंगी देहुळा चरणी वेणू वाजवणारा माझा विश्वाचा परमात्मा कन्हैया श्याम सुंदर, असा श्याम सुंदर असणारा माझा कन्हैया ज्यावेळेस या अधिकार संपन्न असणाऱ्या गवळणी गोपाळ ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्या गोपिकांची जी अवस्था होते त्या अभंगाच्या पहिल्या महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज वर्णन करतात. कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. हो देखिला डोळा बैसला म्हणी तो उच्चारी उच्चारी उच्चारी. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात महाराज गोड वर्णन करतात. कोणी एकी बुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोणी एकी बुलली, बुलली म्हणजे विसर पडणे, नारी म्हणजे स्त्री तत्व, बरोबर. एकी या ठिकाणी महाराज सांगतायत भगवंताच्या श्याम सुंदर कन्हैयाच्या हरिभक्तीमध्ये ही गवळण भुललेली आहे, म्हणजे भक्तीमध्ये हिला विसर पडलाय, बरोबर. बरं, विसर कोणाला पडलाय? कोणी एकी. एकी म्हणजे कसं? एकी म्हणजे आता मग काही त्या गोकुळात काही कमी गवळणी होत्या क्या? एकच होती का? अजिबात नाही, लक्षावधी गवळणी होत्या. पण कोणी एकी बोलली नारी याचा अर्थ काय? एकी म्हणजे जो एक तत्वाला पोचला, जो अद्वैत स्थितीला पोचला, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, ज्याच्या चित्तामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच नाही, ज्याच्या हृदयामध्ये कृष्णाशिवाय दुसऱ्याला कोणाला जागाच नाही, अशी एकी ती बोलली. कोणी पण बोलत नाही. सोमवारी कोणता देव, मंगळवारी कोणता देव, सोमवारी महादेव, मंगळवारी बोला चला देवाचे नाव बोलत चला. मंगळवारी नाही माहीत, देवी मला माहीत नाही ना, म्हणून दे. मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंगाचं, गुरुवारी दत्तप्रभू, शुक्रवारी जय जय संतोषी माता जय, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी बजरंग बली की, रविवारी खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवरी नटली, नवरी 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 नटली. हॅलो या असलं किती देव बदलले म्हणजे ईश्वरीय भक्तीचा साक्षात्कार होईल का? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम. अरे हृदयामध्ये एक तत्वाने एकच भगवंताला हृदयाशी एकरूप केलं पाहिजे.
मग महाराज बघा, तुम्ही भगवंताशी कुठल्याही देवाची भक्ती करा, पण त्याच्यावर एकच देवावर श्रद्धा ठेवा. आणि त्या देवावर श्रद्धा तुम्ही ठेवली तर 100% महाराज त्या चित्तामध्ये तो जागा करून तुम्हाला त्याचा साक्षात्कार दिल्याशिवाय राहत. आलं का लक्षामध्ये? कोणी एकी बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ही भूमिका कोणाकडे झाली? ही गोकुळातल्या गवळणींच्या जीवनात झाली. कारण का? गोकुळातल्या गवळणींच्या चित्तामध्ये देवाशिवाय दुसरं काही नव्हतं. महाराज काय राधा हो गई बदनाम रे, भूल गई तेरे हो सब कुछ भूल तेरे नाम की जोत जगा शब्दांकडे लक्ष द्या, किती गोड. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. सोत जला दे, प्रीत लगा दे, ज्योत जला दे, प्रीत जला दे, चरणों में ले ले मुरली वाले, मुरली मुरली वाले, मुरली वाले, मुरली मुरली वाले. क्या महाराज गोड मुरलीवाले भगवंताच्या मुरलीवर एवढ्या गोपिका बहाळल्या होत्या, एवढं प्रेम त्यांच्याशी झालं होतं. काय सांगू महाराज, माझ्या श्याम सुंदर कन्हैया, श्याम सुंदराचं रूप पाहण्यासाठी बावऱ्या झालेल्या कृष्णाला पाहण्यासाठी बावऱ्या झालेल्या गोपिका होत्या. त्याला हांडा फेकून द्यायच्या, म्हणजे पाणी सांडून टाकायच्या. सासूबाई आपल्या घरी पाणी संपलंय, मी चालली वृंदावनाला पाणी घ्यायला. हो सासूबाई मध्ये खरंच संपलं का? आता आणलं की तू 2 घंट्यापूर्वी. नाही ते संपलं पाणी लगेच. हा परंतु जाऊ द्यायची नाही सासूबा. मग म्हणायच्या, कैसी जाऊ मी वृंदावना, वृंदावना, कैसी जाऊ मी वृंदावना, का मुरली बाजवी तो काना, मुरली बाजवी तो काना.
नादन समाय नादन समाय नादन समाय समाय नादन समाय नादन समाय त्रिभुवानी एका भुलला जनार्दनी 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 टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. किती गोड हा आनंद पुन्हा नाही. मागच्यांनी फक्त कॅमेऱ्यात व्हिडिओज काढण्यात मग्न राहा. कधी तुम्हाला व्हिडिओ काढायला मिळणार नाही आयुष्यात आहे ना. पण आम्ही नाचणार. ऐका महाराज भगवंताची मुरली वाजवली की ती मुरलीचा नाद ऐकल्यानंतर गोपिकांची अशी अवस्था व्हायची. काय काम करतोय कळायचं नाही महाराज. कोणी एकी बोलली नारी एवढ्या विसरल्या होत्या. हरिभजनामध्ये एवढ्या एकरूप झाल्या होत्या महाराज. एक गवळणमध्ये किती 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 विसरल्या होत्या महाराज. ऐका ना काय झालं. एक गवळण सकाळमध्ये काम करत होती महाराज. काम करता 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 तिला भगवंताच्या श्याम सुंदर कन्हैयाची मुरलीचा ध्वनी ऐकू आला. आणि ती ध्वनी ऐकल्यानंतर त्या ध्वनीच्या दिशेने ती जाऊ लागली. तेवढ्या गेटवर सासूबाई उभी झाली. सासूबाई म्हणती काय ग कुठे झाली सकाळ सकाळमध्ये. म्हणजे सासूबाई मी आपल्या गावात सप्त्याचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन मी काल्याचं कीर्तन ऐकायला चालली. कुठं चालले म्हणले काल्याचं कीर्तन बिर्तन ऐकायला. रिकाम टेकडी काम करायचं दुःख लागत आहे म्हणले चालली कीर्तन ऐकायला. बऱ्याचशा सासवा असेच असतात बरं का. त्या सुनांना कीर्तनाला जाऊ देत नाही. आणि बऱ्याचशा सुना अशा असतात त्या सासवांना कीर्तनाला येऊ देत नाही. आणि अशा काही भाग्यवान सासू सुना असतात त्या एकमेकांच्या आदरतात. आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी दोघं सोबतीला येतात आहे की नाही. पण काही अशा भागी दलिंदर असतात महाराज. सप्त्याचा भांडारा होऊन जातो तोपर्यंत कळत नाही येतच नाही. पण ही भाग्यवान सासू सून होती आणि ती सासूबाई अभागी होती. ती जाऊ देत नाही. जायचं नाही म्हणले जायचं नाही अजिबात. जाऊ द्या ना सासूबाई जाऊ द्या ना प्लीज विनंती करते रिक्वेस्ट करते. मी जाईल तिथे कीर्तन ऐकील भंडारा पण खाणार नाही तसं निघून येईल पण मला जाऊ द्या. ठीक आहे म्हणले जा पण घरातलं काम करून जा म्हणले. म्हणे काय म्हणले मी कैऱ्या कापून ठेवल्या कैऱ्या आंब्याच्या कैऱ्या रायतं बितं वगैरे मस्त तयार कर चटणी तयार कर त्याच्यात त्या कैऱ्यावर लोणचं तयार कर. लोणचं बरणीत भर बरणी शिंक्यावर ठेव तू बिंदास निघून जा. तिला आनंद वाटला महाराज. तिला एक मुलगी होती तिचं नाव होतं अर्नी. ती आली म्हणली आई आई मी बी तुझ्या बरोबर कीर्तनाला येईल. ठीक बेटा ये पण मला एक काम करू दे मग आपण सोबत जाऊ. तिने लोणचं बनवायला सुरुवात केली. लोणचं बनवता बनवता एवढी एकरूप झाली महाराज त्याच्यामध्ये तिला भानच राहिलं नाही. भानच राहिलं नाही महाराज. तिने ते लोणचं तयार केलं बरणीत भरलं बरणी पक्की बांधली पण प्रकार काय घडला. काय घडायला पाहिजे होता ती बरणी शिंक्यावर ठेवायला पाहिजे आणि मुलीला कडेवर घेऊन जायला पाहिजे ना. एवढा देहाचा विसर पडला. त्या मुलीला बरणी समजून मुलीला शिंक्यावर ठेवून दिलं आणि त्या बरणीला अरणी समजलं म्हणजे मुलगी तिला कडेवर घेतलं बरणीला आणि निघाली ना महाराज. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी मुरलीच्या पायी मन मोहिले रे मन
पायी रे कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू हळदीने मळवट बरी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या हरी तुझ्या मुरलीच्या पायी मुरलीच्या नादात डोळ्यात महाराज का कुंकू घालती आणि कपाळाला काजळ लावती मग रस्त्याने बर्नीला घेऊन रस्त्याने येते ठकू माय दगू माय यमना माय जमना माय म्हाताऱ्या बसल्या असतात म्हाताऱ्या म्हणते माय कुठं चालली सकाळ सकाळ मध्ये होय ती म्हणते अगं यमना माय माझ्या आरणी मुलीला घेऊन मी कीर्तनाला चालले ठक्कू माय म्हणते अब ठिकाणावर ये ठिकाणवर तुझ्या कडेवर आरणी नाही एवढी मोठी बरणी अरे गाईचे वासरू म्हशीला छोडिले म्हशीचे पारडू गाईला छोडिले बैलाची दार कशी काढू रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे श्याम तेरी बंसी श्याम तेरी बंसी घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है श्याम तेरी बंसी पागल कर जाती है श्याम तेरी बंसी पागल कर जाती है श्याम श्याम मोहे श्याम घन 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 श्याम श्याम मोहे श्याम श्याम मोहे श्याम 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 मोहे श्याम श्याम तेरी बंसी पागल कर जाती है घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है जय हो घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है हो सोने की होती तो क्या करते मोहन रे क्या करते मोहन हो सोने की होती तो क्या करते मोहन रे क्या करते मोहन रे अरे बांस की होकर भी अरे बांस की होकर भी दुनिया को नचाती है श्याम तेरी बंसी पागल कर जाती है श्याम तेरी बंसी पागल कर जाती है श्याम तेरी बंसी करती है घोरे होते तो तुम क्या करते मोहन गोरे तुम क्या करते मोहन गोरे होते तो तुम क्या करते मोहन तुम क्या करते मोहन हो अरे काले रंग पर भी अरे काले रंग पर भी दुनिया मर जाती है जान जात बंसी
श्याम मोहे श्याम घन श्याम श्याम मोहे श्याम घन श्याम श्याम मोहे श्याम हरे श्याम श्याम मोहे श्याम घन श्याम श्याम मोहे श्याम घन श्याम श्याम मोहे श्याम घन श्याम मोहे श्याम घन श्याम देसी पागल कर जाती है घन श्याम देवी पागल कर जाती है घन श्याम देवी पागल कर जाती है घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है लाल की भगवान कृष्ण भगवान की वाह 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 घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है ऐका ना हे गोपिकांनो ऐका घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है गोरे होते तो तुम क्या करते मोहन गोरे होते तो ऐका गोरे होते तो तुम क्या करते मोहन काले रंग पर भी काले रंग पर भी काले रंग पर भी दुनिया मर जाती है घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है सोने की होती तो क्या करते मोहन बास की होकर भी दुनिया को वाग बिल को नचाती है घन श्याम तेरी बंसी पागल कर जाती है अरे हे प्रेम त्याच्यावर जडलं पाहिजे ऐका ना अरे जसं तुम्ही तुमच्या प्रियकरावर तुमचं प्रेम जडतं तुमच्या प्रियसीवर जसं तुमचं अंतःकरणापासून हृदयापासून प्रेम जडतं अरे त्या संसारिक प्रेमासाठी तुम्ही या समाजाला या गावाला सुद्धा सोडायला मागे पुढे विचार करत नाही अरे आत्महत्या करून जीवन संपवायला सुद्धा विचार करत नाही जर एवढ्या संसारिक नश्वर प्रेमामध्ये एवढी पॉवर आहे माझ्या श्याम सुंदरावर ओरिजिनल प्रेम केल्यावर तुमची काय अवस्था होईल आहे की नाही अरे करके देखो करून तर पहा महाराज पण तुम्हाला सांगू का महाराज हे समजण्यासाठी ना मी आता लई बोलतो महाराज मागच्या वर्षी बोलूनही गेलो पण हे समजण्यासाठी ना एक वेळेस त्याच्या नगरीत जावं लागेल महाराज कळतंय तुम्हाला एक वेळेस त्याच्या नगरीत जावं लागेल कुठे त्याची नगरी कुठे आहे ताई कुठे आहे सावने को दिल में सावने को दिल में बसा कर तो देखो एक बार वृंदावन आकर के देखो एक बार वृंदावन आकर तो देखो बड़ा ही दयालु है बांके बिहारी बड़ा
जीवनामध्ये ईश्वरीय शक्ती अजूनही सर्वीकडे चराचरात विराजमान आहे आणि चराचरात विराजमान असलेली ही शक्ती आपल्याला आजही अनुभव देते, आजही आनंद देते, आजही ते प्रेम देते. फक्त त्या प्रेमासाठी आपण आतुर झालो पाहिजे लक्षामध्ये. आणि ते आतुर झालो की साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सांगू, माझ्या श्यामसुंदराची ओढ जर तुम्हाला लागली ना महाराज, अहो येतं जाऊ द्या, आपण घराकडे जाण्याची सुद्धा इच्छा राहत. वृंदावनात आल्यानंतर पुन्हा वाघबीला यायची इच्छा झाली का? ताई अजिबात नाही. आम्हाला वृंदावनातच राहायचं म्हणले. लक्षामध्ये महाराज, एवढा त्या वृंदावनाचा आनंद आहे, घराकडे जायचा विसर पडतो. हे प्रॅक्टिकल माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. देखिला डोला बैसला मनी, देखिला डोला बैसला मनी, ओ देखिला डोला बैसला मनी, देखिला डोला वदनी उच्चारी. ही अवस्था कधी होती महाराज माहितीये का? त्या भगवंताला पाहिल्यानंतर. काय म्हणतोय मी? देवाला पाहिल्यानंतर देखिला डोळा, त्या देवाला पाहायचं. काही लोक म्हणतील महाराज देवाचं रूप कसं आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. त्याला तर रंग नाही, रूप नाही, मग त्याला पाहिलं कसं जातं? देखिला डोळा तर म्हणताय तुकोबाराय. देखिला डोळा, डोळ्याने जरूर पाहिलं जातं, पण कुठल्या डोळ्याने? या चर्मचक्षुने नाही, तर ज्ञान चक्षुने, ज्ञान दृष्टीने त्या देवाला पाहिजे. देखिला डोळा. आणि मग ज्ञान दृष्टीने त्या भगवंताला पाहिलं, बैसला मनी, मनात तो बसवला जातो. आणि मग तो मनात बसला तोची वदनी. मग तो भगवंत ईश्वरीय साक्षात्कार मुखातून प्रकट होत असतो. कळलं तुम्हाला? पण मनात बसावा लागतो. अहो आमच्या डोळ्याला भजन कुरडायान मासडण कोंबडं शिवाय दिसतच नाही काही, तर आम्हाला तो साक्षात्कार होईल कसा? आमची दृष्टी संसाराकडे जाते, परमार्थाकडे वळत. आमची दृष्टी संसाराकडे जाते म्हणून भगवंताचा साक्षात्कार होत. अहो आम्ही आयुष्यामध्ये मसनवट्यात गौऱ्या जातात, पण तरी संसारावरची दृष्टी आमची कमी होत. मला सांगा तुम्ही काका, म्हातारं जेवढं म्हातारं होतंय तेवढं त्यांनी राम राम श्याम श्याम करावं का पांढऱ्या केसांना काळ करीत गावभर शायनिंग मारत हिंडावं? मला सांगा आजी, म्हातारी जेवढी म्हातारी होत जाती, तिने तेवढं कीर्तन भजनाला यावं का ब्युटी पार्लरला जावं? काय करावं? कीर्तन भजनला. पण म्हातारी मसनात गौऱ्या गेल्या, म्हातारीच्या पण शायनिंग द्यायला तयार नाही महाराज. ती म्हणती कलवऱ्यांना म्हणती, माय मला बी मेकअप कर ग, माय मला बी मेकअप कर ग, मला बिल तू मर ग माय, कीर्तनाला जाय की कुठं मेकअप. हां, संसार गोड वाढतो महाराज. हां, एखादी म्हातारी दुसरी म्हातारी म्हणते, माय आपल्या गावात कीर्तन इच्छलो गो माय, कीर्तन ऐकायला. ती म्हणते म्हातारी म्हणते, बया आलीस गो मी कीर्तनाला, पण काय करते माय, माय ना तू माझ्याशिवाय झोपत नाही गो बया, आणि माय ना तू माझ्याशिवाय खातच नाही गो बया, म्हणून मी काही येतच नाही गो बया. हा ग बया, हा लय म्हातारीला भ्रम आहे. ना तू माझ्याशिवाय झोपत नाही, ना तू माझ्याशिवाय खात नाही. तुम्ही लवकर मरा, तो चांगलं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. का? अर्धी बिस्कुट चोरू चोरू तुम्हीच खाऊन जातात.
म्हाताऱ्याला दात नाही म्हणून आरती आतला आईस्क्रीम चाटतीन, म्हाताऱ्याला बिस्कुट, लेकराला बिस्कुट चारती आहे की नाही. महाराज सुनबाई म्हणती आमची म्हातारी दिवसेंदिवस अशी गदगुली कशी राहिली. सोन्याला माहित नाही म्हातारी बिस्कुट चोरू चोरू खाती. महाराज हा भ्रम तुम्ही बाजूला करा की माझ्याशिवाय नातवाचं घरात काही होत नाही. काही नाही, सगळं काही होतंय. तुम्ही संसार नावाची गोष्ट दूर करा, परमार्थाकडे बळा. आमच्या खानदेश रत्न बहिणाबाई चौधरींनी सांगावं, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, पहिले हाताले चटका मग मिळते भाकर. आहे की नाही. कसा आहे संसार. दुसरं उदाहरण देतात, माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. कसं आहे संसार. अरे संसार संसार जस कबशीचं घर, अरे संसार संसार जस कबशीचं घर, बशी बशे आराम शिरण कप फिरे गर 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 गर. मागच्या कपांना नाही कळलं वाटतं, पुन्हा रिवर्स घेऊ का. अय कप. अरे संसार संसार जस कबशी न घर, बशी बशी अय बशी बशे आराम शिर कप ए कप कप फिरे गर गर. आहे का बशील काही टेन्शन. अजिबात नाही. रात्रपाडी दिवसपाडी कंपनीत जाय, शेतात जाय, वावरात जाय, पाणी लाव, रिक्षा चालव. आहे की नाही. गरम गरम चहा पहिले कोणाच्या बोकांडी, कोणाच्या कपाच्या. उरला असतं मग बशीकडे. आणि बशीला साधी टीच पडली तरी लोक बशी फेकून देतात. पण कपाची सुटका. कपाचा कान तुटला तरी जिरंभर, लोसनभर, हळदभर, मीठभर, तेलभर, घास तेलभर, कपाची सुटका. पण अजून कळना कप आणला. विठाल विठाल विठाल. अरे ही संसारावरची डोळी देखीला डोळा. हा संसारावरचा डोळा बाजूला करा. संसार दुःख मुळ चहू कडे हिंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हो संसार. आहे हा संसार. संसार सुखाचा विचार नाही कोटी. तीळ मात्र सुद्धा सुखाचा विचार संसारात नाही. मग संसारावर डोळा तुम्ही काही ठेवू. काय म्हणतोय मी. ठेवू अजिबात नका महाराज. हो. आणि हा जो डोळा आहे हा भगवत स्वरूपावर ठेवा. देव माझा म्हणायला शिका. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव मी देवाचा, हीच माझी, हीच माझी, हीच माझी, सत्यवाचा देव माझा, मी देवाचा. देव माझा आणि मी देवाचा हे म्हणा. पण नाही देव माझा आणि मी देवाचा फक्त संतांनी म्हणावं. तुम्ही आम्ही काय म्हणावं. कोंबडं माझा माझा माझा,
बकर माझा माझा माझा, मसळा माझा माझा माझ, माडी माझी माझी माझी, गाडी माझी माझी माझी, बंगला माझा माझा माझा, माडी माझी माझी माझी, बायको माझी माझी. अरे तुझी चेहरे भाऊ, याच्यात आमचं आयुष्य गेलं महाराज. माझी गाडी माझी माडी, माझी गाडी माझी माडी, माझी गाडी माझी माडी, माझ्या बायकोला 5,000ची. क्या बात आहे, तुम्हीच म्हणा भाऊ, आपण नाही म्हणणार आहे की नाही. आमचं याच्यात आयुष्य गेलं महाराज. पण संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणा. आणि हे महाराज त्या गोपिकांनी त्या कालावधीमध्ये त्या देवाला पाहिलं आणि त्या देवाला माझं म्हटलं, कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा. आणि भगवंत माझं म्हटल्यानंतर महाराज याच्यामध्ये गाये नाचे उडे या गोपिका गाऊ लागल्या, विसर पडायला लागल्या. मथुरेच्या बाजारात दही दूध लोणी विकण्यासाठी आल्या. दही दूध घ्या न म्हणता गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या गे. मथुरेच्या बाजारामध्ये गोविंद गोपाल घ्या असं म्हटल्यानंतर तव तव हसती मथुरेच्या आधी. लोक हसायला लागली. आपुलियाचा विसर भोळा. तुकोबाराने तिसऱ्या चरणात सांगितलं की आपुलियाचा विसर भोळा, स्वतःचा विसर त्या ठिकाणी गोपिकांना पडलेला आहे. देहाचा विसर, देहभान विसरलेले आहे. आणि या देहभान विसरल्यानंतर महाराज हे जग महाराज पाहून हसायला लागलं. तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका जय हो तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन. नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई, देखिला हास्य जन. तुम्ही ज्यावेळेस भक्तीत एकरूप होतात, भक्तीत नाचतात, गातात, उड्या मारतात, त्यावेळेस हा समाज तुम्हाला शाबासकी देतो का नावं ठेवतो? नावं ठेवतं. पाहिले का सकारामची सून कशी नाचती, पाहिले का तुकारामची बायको कशी नाचती. अरे तू नाच घे, तिला काय नावं ठेवती माय. म्हणजे आम्ही हरी कीर्तनात नाचायला लागलो तर आम्हाला जग हसतं महाराज. हसतं की तुकोबारा म्हणते हसू द्या, त्यांना काय हसायचं असू द्या. परंतु ज्यावेळेस मृत्यूच्या दारात जातील त्यावेळेस ते यमाची लोक याच्यावर हसतील. आपण हरिनामात नाचलो, जो जो हरिनामात एकरूप झाला त्याला लोकांनी चांगलं म्हटलं. तुकोबारांना परमार्थ करू दिला नाही. करू दिला, गोड्या गाढवावर बसलं. खऱ्या भक्तीत माझी मीराबाई एकरूप झाली, भक्ती करू दिली. अरे मीराबाई म्हणजे राजाची मुलगी, भिकाऱ्याची नाही. अरे मैं तो नाचूंगी, मैं तो नाचूंगी, मैं तो नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, मैं तो नाचूंगी. कोण म्हणते? राजाची पोरगी. राजाच्या पोरीला लाज वाटली नाही, आपल्याला वाटली पाहिजे. पण आपल्याला लई लाज वाटती महाराज. ती मीरा कुठं, आताची मीरा कुठं. ती मीराबाई नाचली हरिनामामध्ये, आताची मीराबाई सहिराट झालं झिंग 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 झिंग. आताची बघा गावात हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे, दिंडी सोहळा झाला, तुम्ही बोलवा अगं बाई ये गो नाचायला, हरिपाठात नाचायले. ते म्हणजे नको गो बाया, नको गो माय, कशाला ना चालू, सगळं गाव पाहतो गो माय, नाव ठेवतो गो माय, नको गो माय. तुझ्या मी काही येत नाही. म्हणजे आम्हाला हरिपाठात नाचायची लाज वाटते की नाही. आणि गावात लग्न राहू द्या, लग्न हळदीच्या रातीला डीजे समोर
बचाव. तिथे लग्नामध्ये महाराज नाचल्याशिवाय राहणार. एखादी मुलगी एखादी माय माऊली अशी लेक समजा टाळ घेऊन नाचायला लागलीच किंवा मडकं घेऊन नाचायला लागलीच तर मम्मीला पटत नाही. मम्मी म्हणते काय नाचती गो थै थै सगळं गाव पाहतं ना नाव ठेवताना चाल घरी. म्हणजे मुलगी जर देवाच्या नामात नाचायला लागली मम्मीला पटत नाही. आणि समजा तीच मुलगी हळदीच्या रात्रीला डीजे समोर नाचू द्या पिक्चरच्या गाण्यावर तवा तवा मम्मी कौतुक करते. मम्मी म्हणते माय 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 माझी बबली कशी ताल धरती ग बया 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 ग माय बबली कशी ताल धरती ग माय मग धरती ना धरती ग माय तुझी बबली ताल. तुझी बबली ताल धरता धरता एखादा बबल्याला घेऊन पडून जाईल तेव्हा कळत बबली कशी ताल धरती. अरे आपल्या मुलांनी मुलींनी कुठं नाचावं याचं भान असलं पाहिजे. एकेच वेळेस नाचावं. राजाच्या पोरीला लाज वाटली नाही आपल्याला वाटली पाहिजे. अरे नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. 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 अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. गीता भागवत वाचूंगी. हमें को नाचूंगी हमें को नाचूंगी हमें को नाचूंगी नाचूंगी. हाँ हाँ नाचूंगी बाचूंगी नाचूंगी बाचूंगी नाचूंगी नाचूंगी बाचूंगी बाचूंगी नाचूंगी बाचूंगी नाचूंगी 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 बाचूंगी बाचूंगी नाचूंगी नाचूंगी बाचूंगी बाचूंगी नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में ज्ञान ज्ञान की गठड़ी बांध कर ज्ञान ज्ञान की गठड़ी बांध कर हरिहर संग मैं तो नाचूंगी मैं तो नाचूंगी मैं तो बाचूंगी मैं तो नाचूंगी. नाचूंगी बाचूंगी नाचूंगी नाचूंगी बाचूंगी बाचूंगी नाचूंगी नाचूंगी बाचूंगी नाचूंगी बाचूंगी नाचूंगी नाचूंगी. मैं तो हरि गुण नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मामा हरि गुण नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. श्री राधे श्री राधे. बोला कन्हैया लाल की बाके बिहारी लाल की राधा रानी सरकार की आज के आनंद की जय.
वा इथंच वृंदावन झालं बुवा आज आहे की नाही वृंदावन झालं बुवा इथे आणि सगळ्या गोपिका गोपाळ झाले ऐका आणि मग तुका म्हणे हास्य जने जग किती हसलं तुकोबाराय म्हणतात नाही कानते ठाई राजाजीने विष का प्याला दिया विष का प्याला राजाजीने दिल्यानंतर देखील माझी मीराबाईने विष घेतलं परंतु त्याचं अमृत झालं एवढी भक्तीमध्ये ताकद आहे आणि भक्ती अंतःकरणापासून करा अभंगाचा भावार्थ मी तुमच्यासमोर मांडला आता आपण सगळ्यांनी मांड्या वाढायच्या आहे सगळ्यांनी महाराज वरती हात करायचे पांडुरंग परमात्म्याच्या अगदी श्रद्धापूर्वक आणि मनपूर्वक आपण त्या ठिकाणी भजन करूया आणि अगदी 10 मिनिटांमध्ये देवाच्या चरित्राबद्दल त्या ठिकाणी श्रवण करून आपण त्या ठिकाणी थांबूया ठोबारख माये ठोबारख माये ठोबारख माये ठोबारख माये हरे तुम्ही घातलेले हार याच्यावरून तुमचं प्रेम या ठिकाणी दिसून येतं आयुष्यामध्ये काही नाही बघा प्रेम दिलेलं आणि प्रेम घेतलेलं हे सोबत येतं आयुष्यात ना तुमचे पैसे सोबत येणार ना धन दौलत सोबत येणार ना मी तुमचा रक्ताचा नात्याचा आहे ना तुम्ही माझ्या रक्ताच्या नात्याची परंतु भक्तीच्या माध्यमातून जे प्रेम आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे हे प्रेम शेवटपर्यंत ओझरत राहावं आणि हा भक्तीचा आनंद माझ्या माध्यमातून भगवंताच्या तुमच्या जीवनात येत राहावो हीच प्रभूचरणी प्रार्थना येणार मनात कोणाच्याही मनात कुठलाही क्लेश द्वेष आणि कुठलंही विष मनात न भरता एकमेकांच्या बद्दल प्रेम वाढत राहो हेच या पांडुरंगाच्या चरणी मी या ठिकाणी
विनंती करेल. आणि हा 28 वर्षापासून चाललेला सप्ताह हा नुसता 28 नाही, तो जोपर्यंत सूर्यचंद्र प्रकाश असेल तोपर्यंत वाघबिल गावाच्या सप्त्याचा उदो हो आणि भव्य दिव्यता या सप्त्याची वाढो, हीच या ठिकाणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. मनातले काही असतील संकल्प विकल्प, मनात काही समज गैरसमज असतील ते सर्वांनी दूर करून गुण्या गोविंदाने हा सोहळा साजरा करा. कारण ही पिढी वाया चालली महाराज. एकमेव हे धर्ममंडप आहे, या धर्ममंडपामुळे आपली संस्कृती टिकणार आहे. मग या संस्कृती आणि धर्माला टिकून ठेवण्यासाठी आपल्याला एक संघ होऊन हे कार्य करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि अभंगाचं चिंतन मांडत असताना भक्ती मार्गातली अवस्था भाव अवस्था गोपिकांच्या जीवनामध्ये निर्माण झाली, गोपाळांच्या जीवनामध्ये निर्माण झाली आणि त्याचं प्राकट्य तुकोबारांनी केलं. आणि तोच अनुभव कोणी की बोलली नारी, हा जो भक्तीतली भाव अवस्था आहे, ही भाव अवस्था तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये उतरून घेतली आणि याचा भक्तीचा आनंद तुम्ही घेतला. ऐका, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बऱ्यापैकी चरित्राचा विचार आपण केलेला आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी थोडक्यात एक 5-10 मिनिटात आपण त्या ठिकाणी भगवंताच्या चरित्राबद्दल चर्चा करून या ठिकाणी थांबू. सगळ्यांनी एकदम हृदयाचं कान करून ऐका. भगवंताचं प्राकट्य त्या ठिकाणी महाराज झालेलं आहे. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी देवकीची बोडवण करायला कंसाने सुरुवात केली. बहिणीची बोडवण करत असताना लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज वसुदेवाबरोबर त्या ठिकाणी रथावर बसून बहिणीची बोडवण करतोय. आकाशवाणी झाली, ए कंसा, ज्या बहिणीची बोडवण करतोय ती बहिणीचा 8वा पुत्र तुला त्या ठिकाणी मारणार आहे. असं म्हटल्यावर त्या ठिकाणी खाली आले आणि महाराज माझ्या देवकीचा केस ओढली, हात ओढला आणि खाली ओढून त्या ठिकाणी महाराज तलवारीच्या पातीने मारणार. वसुदेवाने हात पकडला. अरे म्हणले, हे वाईट पाप करू नको, स्त्री हत्येचं पातक कधी करू नको. तू स्त्रीला मारशील, क्षत्रिय धर्म नाहीये आणि स्त्रीला मारणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. आयुष्यात एक गोष्ट सांगू, पत्नीवर कधी महाराज हात उगारू नये, मुलीवर कधी हात उगारू नये. उगारणं म्हणजे मारणे. आयुष्यामध्ये पत्नी असेल, मुलगी असेल, आई असेल, कुठलीही स्त्री असेल, तिच्यावर महाराज त्या ठिकाणी हात उगारून मारू नये, मारणं करू नये. मारलं तर महाराज कितीतरी जन्माचं पाप त्या ठिकाणी आपल्या उरावरून बसतं. परंतु आज दुर्दैव समाजाचं महाराज स्त्री भ्रूण हत्या ही वाढत चालली. पोटातली मुलगी पोटात त्या ठिकाणी तुम्ही मारत चाललोय. 1.25 कोटी मुली मागच्या 2 वर्षात मारल्या गेल्या पोटात. हा भारत देश, ज्या देशामध्ये लेकीचं संरक्षण केलं गेलं. अरे का तुम्ही मुलीला का मारतात? स्त्री हत्येचं पातक घेऊ नका. आयुष्यात जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाला कधी महाराज सुख प्राप्त होणार नाही. मुलीला जन्माला येऊ द्या. आताची मुलगी सुद्धा खांद्याला खांद्या लावून मोठी व्हायला लागली. आताची मुलगी राष्ट्रपती झाली, आताची मुलगी आमदार खासदार झाली, मंत्री झाली, पंतप्रधान झाली. हो, तिला तुम्ही जबाबदार बनवा, नका मारू. पण मुली जन्माला आल्याचं दुःख या पार्टीपेक्षा या पार्टीला दिलं होतं. म्हणजे मुलगी जन्माला आली तर तोंड पुरुषांची वाकडी होणार, सासूची वाकडी होणार. तिला विचारा तुम्ही, काय झालं ग माय त्या सुन्या? ती म्हणते, हां मुलगा जर झाला म्हणते, माय सोनीला मुलगा झाला गो बया. आख्या गावाला खुशी खुशी सांगते. आणि मुलगी झाली मग तिच्या थोबाळाकडे बघा, माझ्या थोबाळाकडे बघा, मग तुम्हाला कळेल तिची थोबाळ कसं असतं. तिला विचार काय झालं माय? ती म्हणजे जाऊ दे का माय, जाऊ दे का माय, मुलगीच झाली. तोंड वाकडीच करा, चांगलीच होणार नाही, वाकडीच राहून जाणार तोंड. मुलीचा जन्माचा आनंद साजरा करा. 9 महिन्यानं 9 दिवसांनी जागी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. नको पंथी विजू नका बरं, जन्म घेऊ द्या. आणि मग त्या ठिकाणी स्त्री हत्येचं पातक वाईट सांगितलं, सोडलं. 8ही मुलं तुला देणार, ती मुलं मारून टाक. जेलमध्ये जेलबंद केलं. 1 2 3 4 5 6 मुलं मारून टाकली. 7वा मुलगा ट्रान्सफर केला रोहिणीच्या गर्भामध्ये, बरोबर. 8वा जो परिपूर्ण तो भगवंताचा अवतार आहे, तो बाके बिहारीचा अवतार. चंद्रवंशामध्ये अष्टमीच्या रात्री श्रावण महिन्यामध्ये बुधवारी चंद्रवंशामध्ये आणि रोहिणी नक्षत्रामध्ये भगवंताचा जन्म झाला. बोलो बाके बिहारी लाल की जय, कन्हैया लाल की जय, राधा राणी सरकार की. महाराज त्या ठिकाणी भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे. भगवंताला त्या ठिकाणी महाराज सांगितलं की एकच काम करा म्हणे, बाबा तुम्ही एक काम करा म्हणे. काय? मला उचलेला कमळापती, पायाचे बंधनी गळती. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली ते
जन्माला तिला येथे, मला तिथे न्या, माया जन्माला तिला इकडे घेऊन या. भगवंताला उचललं, बंधनं त्या ठिकाणी पडली. कृष्णाला घेऊन गेले गोकुळेमध्ये, भगवंताच्या त्या ठिकाणी ठेवलं. भगवंताच्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी नंदबाबाच्या घरी ठेवलं आणि मायेला उचलून त्या ठिकाणी महाराज पुन्हा त्या ठिकाणी बंदीगृहामध्ये आले. आणि मग महाराज त्या ठिकाणी महाराज इकडे सकाळ उगवली आणि महाराज त्या ठिकाणी कृष्णाची आत्या नंदबाबाची बहीण घरामध्ये आली. पाहिलं तर काय, यशोदाला मुलगा झालाय. धावत आली, लाला भयो लाला भयो, नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. हत्ती घोडा पालखी, 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 जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हो 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 कन्हैया. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया. घ्या खाली बसून घ्या. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. भगवंताचं प्राकट्य झालं, आनंद झाला. महाराज इकडे त्या ठिकाणी माया जन्माला आलेली आहे. मायेला त्या ठिकाणी दगडावर आपटणार, तेवढ्यात ती वरती प्रकट झाली. ए कंसा, तुला मारण्यासाठी काळा ऑलरेडी जन्माला आलेला आहे. महाराज त्या ठिकाणी रात्रीची झोपून आली. त्या ठिकाणी अनेक राक्षस कंसाने पाठवले, सगळ्यांना भगवंताने नष्ट केलं. भगवंत त्या ठिकाणी लहानाचे मोठे होऊ लागले, रांगू लागले, खेळू लागले आणि त्या ठिकाणी महाराज मोठे झाले. भगवंताने अनेक खोड्या केल्या, वेगवेगळ्या खोड्या केल्या. सगळ्या गौड्यांनी देवाजवळ आल्या, सगळ्या गौड्यांनी यशोदेजवळ आल्या, म्हणायला लागल्या, ए यशोदे कृष्णासी सांगावे. कृष्णाला सांगा, अगं यशोदे बाई 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 बाई, अगं तुझं कार्ट लई आगाऊ झालंय. तुझं कार्ट येतं, घरी येतं, चोरी करतं आणि दहीदूध लोणी खातं. एक दिवशी याने काय केलं माहितीये, माझ्या बुड्याची घेतली दाढी आणि बुड्डीची घेतली वेणी. बुड्डी बुड्डा माहिती ना. म्हाताऱ्याची घेतली दाढी आणि म्हातारीची घेतली वेणी, दिली गाठ बांधून. वेणीची गाठ बांधली. गप म्हणले, मी नाही बांधली, तू नाही बांधली, मी नाही बांधली. बांधली कोणी? नवरा हुशार होता, काल कोणाला धमकी दिली ती म्हणे, हो कृष्णाला त्यानेच बांधली म्हणे. मग काय सांगावं, सुटता सुटे ना, जळता जडे ना, कापता कापे ना, काय करावं सांगा ना. ब्राह्मणाने बांधलेली गाठ आयुष्यभर सुटत नाही, तर देवाने बांधलेली गाठ होती, कशी सुटणार आहे महाराज? सुटले नाही म्हणजे त्याच्याकडेच चला. आणि यांचा हाईटचा प्रॉब्लेम होता महाराज. नवरा जर 5 फुटे असेल तर बायको 4.5 फुटची पाहिजे. यांचं कॉम्बिनेशन उलट होतं. बायको होती 7 फुटी, नवरा होता 1.5 फुटी. हे बावल्या गत उडी मारत टन करत गेलं आणि कृष्णा सांगितलं, गाठ सोड. गाठ सोडली. अशा खोड्या करतो म्हणले. मग एके दिवशी सगळ्या गवळ्यांनी म्हणायला लागल्या, अगं यशोदे बाई करू मी काही याच्या वाईट खोडीला. याने खळा मारीला ग, याने माठ फोडीला. 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 अगं ग बाई करू मी काही, ग बाई करू मी काही त्या वाईट खोडीला, याच्या वाईट फोडीला. खळा 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 मारीला ग, याने माठ फोडीला. 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 खोड्या करतो कृष्णा, खोड्या करतो कृष्णा, खोड्या करतो कृष्णा, याला सांग यशोदे. खोड्या करतो कृष्णा, खोड्या करतो कृष्णा, खोड्या करतो कृष्णा, याला सांग यशोदे. अगं ग बाई करू मी काही न वाईट खोडीला, वाईट खोडीला. खळा मारीला ग, याने माठ फोडीला. 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 या बसा खाली, इथंच बसा, वरतीच बसा. महाराज खळा मारीला याने माठ, घ्या खाली बसून घ्या. महाराज खळा मारीला याने माठ फोडीला. ठीक आहे. आणि मग महाराज त्या ठिकाणी
यशोदा म्हणते माझ्या जर लेकराने त्या ठिकाणी खळा मारला असेल तर त्या ठिकाणी रंगे हात पकडा. ठीक आहे म्हणे. एक यशोदा म्हणली मी रंगे हात पकडून आणते म्हणले, मी रंगे हात पकडते म्हणले याला, बरोबर. मग त्या ठिकाणी माझा हात तिच्या घरी चोरी करायला गेला. ऐका, हात तिच्या घरी चोरी करायला गेला आणि चोरी करताना हात सापडला. हा म्हणतो बघ म्हणले मी चोरी करताना सापडलोय, आता मला घेऊन चला आईजवळ. याला घेतलं बुवा. पुढे निघाली म्हातारी. नवरा म्हणतो अगं काय झालं म्हणले, याची आई लई नाक लावते म्हणले, याची आई म्हणते माझ्या लेकरू बाळ सगून गुणवाने चोरी करत नाही, याला चोरी करताना रंगे हात पकडलंय. बरं मग म्हणले आता आईकडेच घेऊन जाते. म्हातारा म्हणते जाऊ दे ग म्हणले, एवढंसं लेकरू कितीतरी काढतं, सोड गप बाजूला आठ. म्हाताऱ्याला बाजूला केलं महाराज. म्हातारी निघाली, पण याने काय केलं माहितीये का, हा हळूच म्हातारीच्या हातातला हात काढला आणि म्हाताऱ्याच्या हातात देऊन दिला. महाराज पुढे निघालं सोंग, मागं सारखं जरा पुढे निघालं सोंग. हा मागच्या गलीनं घरी गेला आणि आईला म्हणायला लागला आई झाडू मारू, भांडे घसून देऊ, कपडे धुवून देऊ, तुमचं पोरग जर असं करायला लागलं समजा याने गावात काहीतरी कुटाणा केलाय. मग ही आली महाराज आणि म्हणते आता हिला माहित नाही मागं कोण आहे, हिला वाटलं कृष्णाची, पण तिला माहित नाही की ही माझा नवरा माग आहे. ही म्हणते ए यशोदे बाहेर निघ, लय नाक लावती, तुझा कृष्णा चोरी करत नाही, बघ आज तुझ्या पोराला रंगी हात पकडले, घेऊन आली सोबत. यशोदा म्हणते मा कृष्णा तर माझ्या जवळ आहे आणि माझा कृष्णा माझ्या जवळ आहे, मग ही कोणता कृष्णाला घेऊन आली बघते म्हणले हिच्याकडे. हा म्हणतो थांब गाई मला बी कडेवर घे, मग मज्जाच मज्जा येईल. महाराज यशोने खोसली साडी यशोदेने, याला घेतलं बुवा कडेवर घेतलं आणि मग निघाली यशोदा बाहेर आणि म्हणायला लागली काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं आहे तुझं. ती म्हणते काय म्हणणं आहे तुझं, माझं जे म्हणणं आहे ते तिच्या कडेवर आहे आणि ते जरी हिच्या कडेवर, ते माग कोण, माग पलटून पाहिलं ते आमच्या पिकल्या केसाचं म्हातार. विठाला विठाला. अशा भगवंताने अनेक खोड्या केल्या आणि शेवटी महाराज यशोदेने यांना शाळेत पाठवलं. त्यावेळची शाळा गाई चारा या रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला. आणि त्या ठिकाणी महाराज यशोदेने त्यांना पाठवून दिलं. किती अनेक खेळ खेळले आणि अनेक खेळ खेळल्यानंतर त्या ठिकाणी महाराज हमामा हुतुतू सगळे प्रकारचे खेळ खेळून त्या ठिकाणी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केला, सगळ्यांचा काला एकत्रित केला आणि तो त्या ठिकाणी त्यांचा शिदोरी काला त्या ठिकाणी एकत्रित केला. हाच त्या ठिकाणी महाराज काला आपल्याला आपल्या वाघबिल गावात करायचा आहे आणि तोच महाराज जीव ब्रह्म ऐक्याचा काला आपल्याला या ठिकाणी करून भक्ती हरिनामाचा खिचडी काला करून आपल्या जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ठल जय जय ठल काला वाटू एकमेका वैष्णवनिका